येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्गसह गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। 7 जूनला दाखल झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं गेल्या 2 दिवस पावसानं विश्रांती घेतली आणि आता पाऊस पुन्हा दाखल झालेला आहे। जोरदार गडगडाटसह पाऊस पहाटे 6 पासून सुरू आहे। पावसाचा जोर किनारपट्टी भागामध्ये जास्त आहे। मालवण, देवगड, वेंगुर्ले या किनारपट्टीच्या भागामध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे। पाऊस लांबलेला असला तरी यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे। मात्र पाऊसच पडला नाही तर राज्य सरकारची कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी असल्याचं स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय। गेल्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला, मात्र त्यामध्ये फारसं यश आलं नाही आणि त्यामुळे पाऊस पडला नाही तर राज्य सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार करेल आणि सरकारची तशी तयारी असल्याचं स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं। पाणी कपात आणि टंचाईचा सामना करणाऱ्या नाशिक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। सातपूर अंबड लिंक रोडवर मागील कुंभमेळ्याच्या काळात सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली होती। पाणी बचतीचं धोरण अवलंबण्यासाठी गुरुवारी शहरामध्ये ड्राय डे पाळला जातो। हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून गेल्यानं नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। येवला तालुक्यातल्या धामणगाव इथं ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या 40 फूट खोल विहिरीतून पाणी उपसत असताना विहिरीमध्ये पडून ज्योती बाबासाहेब झालटे ही महिला गंभीर जखमी झाली। धामणगाव इथं ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडलं जातं। पाण्याचा टँकर या विहिरीमध्ये टाकला होता। पाणी उपसत असताना ज्योती झालटे यांचा तोल जाऊन त्या 40 फूट खोल विहिरीमध्ये पडल्या। नंदुरबारमधल्या बहुचर्चित विहीर घोटाळ्यामध्ये झालेल्या चौकशीत या तत्कालीन कृषी अधिकाऱ्याचा हात असल्याचं समोर आलंय। त्याच्या विरोधात तळोदा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणामध्ये सुरेश पाडवी यांना पोलिसांनी अटक करून रवानगी 6 दिवसांच्या पोलीस कोठडीत केली आहे। खरीप हंगामामध्ये नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांची पेरणी पारंपरिक पद्धतीने करण्यात येते, मात्र या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरी आणि अधिक श्रम जातात। त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने आधुनिक स्वयंचलित बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पीक पेरणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची कास धरत शेती केल्यास ते फायदेशीर ठरून त्यामधून पैसा आणि श्रम दोघांची बचत होते आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने शेतीतला आधुनिक भगीरथ बनावं हीच अपेक्षा यामागे आहे। खादी आणि ग्रामोद्योगाचा विकास होण्यासाठी राज्य सरकारने आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातला 1 दिवस खादी वापर कंपल्सरी केलाय आणि तसंच GRS काढण्यात आलाय। ड्रेस कोड असलेल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये 1 दिवस खादीचे कपडे वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। मंत्र्यांपाठोपाठ आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। दानवे यांचा भोकरदन इथला बंगला हा अत्यल्प उत्पन्न गटाच्या जमिनीवर असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केलाय। खासदार दानवे यांनी मुलांच्या खेळासाठी राखीव असलेली जागा देखील बळकावली आहे आणि त्यावर शिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलाय। जे अल्प उत्पन्न गटातला असणारा जिथं नाव आहे, परंतु उच्च उत्पन्न गटातला मोठा प्रचंड बंगला बांधला गेला आहे आणि त्याच्या पुढे असणारा बाजूला प्रचंड मोठा स्विमिंग टँक आहे। समोर असणारी एक अद्ययावत चांगली लॉन आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारं तिथं गेट बांधलं गेलेलं आहे। मग अशा प्रसंगी असणारे इथल्या लोकांचे असणारे सभासदाचे गाळे भूखंड नेमके गेले कुठं, या संदर्भातला खुलासाही सुद्धा रावसाहेब दानवेंनी करावा। वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दिगंबर पाटील यांनी ही तक्रार केली आहे। निवडणूक लढताना महाजन यांनी भुसावळ तालुक्यातल्या जमिनीचा उल्लेख केलेला नाहीये। निवडणूक आयोगापासून माहिती लपवल्यानं नियमांचा भंग झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे। आमदारकी लढवली ते 5व्यांदा यावेळेला इलेक्शन लढले, पण तो यावेळेला त्यांनी प्रतिज्ञापत्र जेव्हा सादर केलं त्यामध्ये ही जी भुसावळच्या जमिनीचा वाद इथं उद्भवला आहे, ही जमिनी मानपूरची जमीन याचा उल्लेख कुठेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नाही आणि म्हणून हा संविधानाला बगल देऊन
ही निवडणूक त्यांनी इथं लढवलेली आहे. कायदेशीर तो गुन्हा आहे, भारतीय संविधानाप्रमाणे तो गुन्हा आहे आणि असं जर होत असेल तर तो उमेदवार तिथं अपात्र होतो हे आमचं म्हणणं आहे. छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज अखेर मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला. छगन भुजबळ यांनी वैद्यकीय कारणांवर आधारित जामीन अर्ज दाखल केला होता. 3 एक्सपर्ट डॉक्टर्सनी तयार केलेल्या भुजबळांच्या तब्येतीचा वैद्यकीय अहवाल आपला नसल्याचा खुलासा छगन भुजबळांनी या अर्जामध्ये केला होता. डॉक्टरांनी छगन भुजबळ फिट असल्याचा अहवाल दिला होता आणि त्यामुळे अर्जावर सुनावणी करताना कोर्टानं हा अर्ज फेटाळला. जळगाव जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अटकपूर्व जामिनासाठी गुलाबराव पाटलांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ते पोलिसांना शरण गेले. मुंबई महापालिका रस्ते घोटाळा प्रकरणी 10 लेखापरीक्षकांना अटक झाली आहे. 352 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. संतोष कदम, अशफाक सय्यद, मिलिंद कुमावत, राकेश मिरवाडे, पवनकुमार शुक्ला, प्रेमानंद धनवडे, मंगेश तळेकर, धीरज फुलझेले, राहुल शिंदे आणि धैर्यशील पाटील अशी आरोपींची नावं आहेत. या घोटाळ्यामागे आणखी कोण कोण आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत. स्मार्ट सिटीची स्वप्न पाहणाऱ्या ठाणे शहरातले बेकायदा बांधकामांवर अंकुश लावणं पालिकेला शक्य होत नसून वर्षागणिक या अनधिकृत बांधकामांचा आकडा वाढतच चाललाय. ठाणे शहरातले 1,67,000 बांधकामांपैकी फक्त 30,336 म्हणजेच 18% बांधकामं ही अधिकृत आहेत. उर्वरित 82% म्हणजे 1,36,770 बांधकामं ही अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालेगाव महापालिकेच्या कचरा डेपोची जागा संपुष्टात आली आहे. कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे इथे लागतात. नदीपात्रामध्ये पालिकेकडून बेकायदेशीरपणे कचरा टाकण्यात येतो. हीच नदी गिरणा धरणाला जाऊन मिळते. प्रदूषण नियंत्रण मंडळानं 2 वर्षापूर्वी महापालिकेला नोटीस बजावली. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश अर्जावर बौद्ध धर्माचा पर्यायच नसल्याची बातमी झी 24 तासनं दाखवल्यावर अवघ्या 2 तासांच्या आतच विद्यापीठाला जाग आली आहे. विद्यापीठ प्रशासनानं तातडीनं विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना वेबसाईटवर हा बौद्ध धर्म निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. 2 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून मुलांना पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे. मोदींकडून कोणी विकत चहा आणून दिला तर त्याला 2 लाखांचं बक्षीस देईन अशी घोषणा दिग्विजय सिंग यांनी भर सभेत केली आहे. त्याचबरोबर मोदींबरोबर शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला देखील 2 लाख रुपये देऊन सत्कार करेल अशी घोषणा दिग्विजय सिंग यांनी चाय की चर्चा या कार्यक्रमात केली. देश का कोई एक व्यक्ति हमको ये बता दे कि मोदी जी की चाय की दुकान पर उसने पैसे देकर मोदी जी से चाय खरीदी हो तो हम आपको 2 लाख रुपए देने के लिए तैयार हैं. भंडारा लोकसभा क्षेत्रातल्या निवडणूक हरल्यावर तब्बल 2 वर्षांनी मागच्या दारानं संसदेत पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोदी सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरीवर सडकून टीका केली आहे. या सरकारनं देशवासियांचा अपेक्षाभंग केला असून शेतकरी आणि सामान्य माणूस अस्वस्थ असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. सहकारी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या चाय की चर्चा कार्यक्रमाचा फज्जा उडाला. माणिकराव ठाकरेंचं भाषण सुरू असताना उपस्थित नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला. यवतमाळच्या अरणी इथं काँग्रेसने चाय की चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, खासदार राज बब्बर, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ही मंडळी चर्चेमध्ये सहभागी झाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून या कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य करण्यात आलं.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये 3 संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉक्टर कलबुर्गी या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या एकाच गटानं घडवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे आणि त्या अनुषंगानं सीबीआयसह सर्वच तपास यंत्रणा एकवटल्या आहेत. डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाची झळ बसलेल्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय. आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामध्ये 2669 घरांना झळ पोहोचली आहे. सुमारे 3.25 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमींवरील उपचारावर आतापर्यंत 32 लाखांपर्यंत खर्च झाला आहे. शहरात खुल्या वरळी मटका सुरू आणि त्याचे पुरावे झी24 तासच्या हाती लागलेत. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातल्या कसबे, गव्हाण, चिंचोली, शिंगणे, कोकाडा, इटकी, बेंबला, गौरखेड, रामगाव, कोळंबी, नालवाडा, नरदोळा, आराळा, बोराळा इत्यादी गावांमध्ये खुल्याम हा वरळी मटका सुरू आहे. अखेर या संदर्भातल्या व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर पोलिसांनी मान्य केलं आणि अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कारवाई करण्याचे तातडीनं आदेश दिले. कोल्हापुरातल्या सीपीआर हॉस्पिटलमधून पुण्यामधल्या मोक्का कायद्याअंतर्गतल्या आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मध्यरात्री झालेल्या या प्रयत्नानंतर 4घांना अटक करण्यात आली. मारणे गँगच्या सोम प्रशांत पाटील या आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न होता. सोम प्रशांतच्या खोलीमध्ये 4ही आरोपी दारू आणि जेवणाची पार्टी करत असल्याचं उघड झालंय. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सापळा लावून भिंतीवरून उड्या मारून पळून जाणाऱ्या 4 आरोपींना अटक केली. हडपसर उरळी कांचन बसचे ब्रेक फेल झाल्यानं बस एका सलूनमध्ये घुसल्यानं अपघात झाला. अपघातामध्ये 4 जण जखमी झाले. त्यामध्ये चालक, सलूनमधला कारागीर आणि एका प्रवाशाचा समावेश आहे. या सर्वांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. खान्देशमेर स्टेशनजवळ विचित्र अपघात झाला. पनवेल ठाणे या लोकलला डंपर धडकला आणि या दुर्घटनेमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. भांडूप रेल्वे स्थानकावर तिकीट काउंटरच्या इमारतीचं काम सुरू असताना परांची कोसळून एक महाविद्यालयीन तरुणी जखमी झाली. श्वेता गुंडे असं तरुणीचं नाव असून ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. रेल्वे प्रशासनानं सुरुवातीला या घटनेची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली. मात्र नागरिकांनी स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं आणि कंत्राटदारावर तक्रार दाखल करण्याची मागणी केली. धुळे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर नामदेवराव भोसले आणि उपायुक्त प्रदीप पाठारे या दोघांच्या बदलीचे आदेश महापालिकेत धडकतात. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पीडित नगरसेवकांनी महापालिकेत फटाके फोडून जल्लोष केला. गेल्या 1.25 वर्षांपासून आयुक्त भोसले यांच्या कार्यपद्धतीला नगरसेवक कंटाळले होते. त्यांच्यावर 1 जून रोजी अविश्वास ठराव देखील पारित करण्यात आला होता. तरी त्यांची बदली होत नसल्यानं नगरसेवक बेचैन झाले होते. विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावं या मागणीसाठी सुरू असलेलं शिक्षकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरामध्ये आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारच्या वतीनं राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करणार असल्याचं आश्वासन दिलं. रणजित पाटलांच्या आश्वासनानंतर सरबत घेऊन उपोषणकर्त्या शिक्षकांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. ज्या कारणासाठी हे आंदोलन चालू होतं, जो शब्द शासनाने दिला होता, ज्या बांधिलकी शासन होतं, त्यासाठी शासनाने आपला शब्द पूर्ण करत या विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मान्यता दिलेली आहे. त्यासाठी आज ती मागणी पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन स्थगित होते. गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देणाऱ्या सरकारी आरोग्य योजनांना आयुर्वेदाची ॲलर्जी असल्याचं म्हणावं लागेल. राज्य सरकारने नुकतंच नामांतरण केलेल्या महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये केवळ ॲलोपॅथीचा समावेश आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारी आर्थिक मदत मिळणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये आयुर्वेद चिकित्सा तसंच पंचकर्माचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आयुर्वेद संस्थांनी केली आहे. मालाड इथल्या इन्फिनिटी मॉल लिंक रोड इथं परम ईश्वर श्री जेमी नागपूर मार्ग नामकरण सोहळा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते
करण्यात आला आणि यावेळी सरचिटणीस संजय घाडी, शालिनी ठाकरे, उपाध्यक्ष शरद सावंत, नगरसेवक चेतन कदम, दीपक पवार उपस्थित होते। यावेळी राज ठाकरेंनी कोणत्याही विषयावर बोलणं मात्र टाळलं। धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आघाडी विरुद्ध युती असा सामना पाहायला मिळणार आहे। या दोन्ही पदाच्या निवडीसाठी आज मतदान होणार आहे। उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीकडून कल्पना महाले तर युतीकडून ज्योत्स्ना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून संख्याबळाचा विचार केल्यास आघाडीचा विजय निश्चित असला तरी युती काहीही चमत्कार दाखवण्याची क्षमता ठेवत असल्यानं या निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल। पांढरकवडा वनविभागातल्या खैरीतल्या वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर वनविभागाच्या पथकानं हल्ला केल्याच्या निषेधार्थ आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। 3 दिवसांपासून राज्य किसान सभेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झालेत। राहुरी तालुक्यातल्या डॉक्टर बाबा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी मतदान मोठ्या उत्साहात झालं। गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेला आणि कर्जाचा मोठा बोजा असलेला हा बंद कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राहुरीचे माजी आमदार प्रसाद तनपुरे आणि भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांनी या निवडणुकीमध्ये रान उठवलं होतं। सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्याचा विसर पडला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेते दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी महाराष्ट्राचा 40 वेळा दौरा केला, विदेशात त्यांनी दौरा केला, मात्र एवढ्या प्रचंड प्रमाणात राज्यात दुष्काळ असताना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला मोदींना वेळ नाही असा चिमटा यावेळी वळसे पाटील यांनी काढला। जळगाव जिल्हा प्रभारी असलेले वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यात ते बोलत होते। आजही मी तिरंगा खांद्यावर घेऊन रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी उत्सुक असून वाईल्ड कार्डसाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे। मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी निवड न झाल्यास माझ्यासमोर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही असं स्पष्ट मत ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती मेरी कोमनं मांडलं। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची पहिली वार्षिक परिषद 21 ते 24 जून या कालावधीमध्ये धरमशाला इथं होणार आहे। पारदर्शकता आणि कार्यक्षमता याशिवाय स्थानिक क्रिकेटला बळकटी देणं आणि IPLला नव्या उंचीवर नेणं या प्रमुख मुद्द्यांवर परिषदेमध्ये चर्चा होणार आहे। क्रिकेट मंडळाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही परिषद हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।